ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण या निसर्गाच्या सानिध्यात बसलेलो आहोत, केळीच्या बागेमध्ये बसलेलो आहोत, प्रकृतीच्या कुशीमध्ये बसलेलो आहोत, हिरवळीमध्ये बसलेलो आहोत आणि ही नॅचरल एनर्जी, नैसर्गिक एनर्जी, सूर्याची एनर्जी आणि वायूची एनर्जी पूर्ण आपण ग्रहण करत आहोत। जेव्हा आपण या निसर्गाच्या पंचतत्वाच्या सानिध्यात येतो तेव्हा आपण पूर्णपणे एनर्जेटिक होतो। अशा निसर्गाच्या सुरम्य सानिध्यात जेव्हा आपण ध्यान साधना करतो तेव्हा आपण एक त्या पॉझिटिव्ह एनर्जीला आतमध्ये ग्रहण करतो, त्या अनंत आनंदाची आपण अनुभूती करतो, जो आनंद आपण सकाळच्या झोपेमध्ये गमावतो। तर आपण सकाळी जर अशा निसर्गाच्या सानिध्यात गेलो आणि ध्यान केलं आणि या निसर्गाचं अवलोकन केलं, याचं निरीक्षण केलं, याची ऊर्जा ग्रहण केली, या प्रत्येक झाडातून, प्रत्येक पानातून, प्रत्येक फुलातून, प्रत्येक कळीतून एक दिव्य ऊर्जा आपल्यापर्यंत यायसाठी, आपल्याशी भेटायसाठी तळमळते। तर आपण जेव्हा या सानिध्यात बसू, या निसर्गरूपी आईच्या ज्या कुशीमध्ये बसू, तेव्हाच आपल्याला तिचं महत्त्व कळेल, तेव्हाच तिची करुणा कृपा कळेल, तेव्हाच तिची शांती, तिचा आनंद, तिचा मायेचा हात आपल्या डोक्यावरून ती कशी फिरवते ते आपल्याला कळेल। तर ज्यांची आई जीवनामध्ये राहिली नाही त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे। निसर्गरूपी आई खूप मायेचा हात फिरवते, खूप आनंद देते, खूप प्रेम देते। आपलं मन अपार श्रद्धेने, अपार करुणे, अपार शांतीने भरून जाते। सगळे ऋषीमुनी या निसर्गाच्या सानिध्यात गुफेमध्ये, झाडांमध्ये, पानांमध्ये खूप मोठ्या मोठ्या तपस्या केल्या ऋषीमुनींनी आणि त्यांनी मिळवलं तो जीवनाचा खरा आनंद, जीवनाची कला। तर ध्यानासाठी उपयुक्त वातावरण आहे निसर्गाचं सानिध्य। आज व्यक्ती टेन्शनमध्ये आलेला आहे, इतकं टेन्शन आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये की त्या टेन्शनापुढे तो जीवनाचा आनंद घेणंच विसरलेला आहे। खूप आनंद ईश्वराने भरून दिला आपल्या जीवनामध्ये, पण टेन्शनापुढे सगळं काही झिरो आहे। तसे ताण, तणाव, टेन्शन अशा वातावरण झाल्याने श्रीमंत होऊन जाते आणि अशा वातावरणात ध्यान केल्याने आपलं पूर्ण आरोग्याचं खूप चांगल्या प्रकारे नियमन होते। तर आपल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी, हेल्दी लाईफसाठी, हेल्दी लाईफस्टाईल जगणं खूप आवश्यक आहे। बॅलन्स डाईट आपल्या जीवनामध्ये असणं खूप आवश्यक आहे। प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण असणं खूप आवश्यक आहे। बोलण्यापासून, झोपण्यापासून, खाण्यापासून, पाहण्यापासून याच्यामध्ये नियंत्रण, पवित्रता आणि एक डिसिप्लिन लाईफ जर असली आपली, तर आपली लाईफ जी आहे ती पीसफुल लाईफ बनून जाते, ब्लिसफुल लाईफ बनून जाते। ऐका पक्ष्यांचा आवाज, त्या केळीची ऊर्जा ग्रहण करा। त्या केळीमध्ये भगवान विष्णूचा निवास आहे, नारायणाचा निवास आहे। जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी आहे आणि सूर्य तर पूर्ण सृष्टीमध्ये प्राणाचा संचार करतो, पूर्ण सृष्टीला संजीवनी देतो। सकाळी तो तिच्या संजीवनी अमृत किरणांनी या सृष्टीमध्ये प्राणाचा संचार करतो। पक्ष्यांमध्ये, मनुष्यामध्ये, झाडांमध्ये प्राणाचा संचार करतो। सूर्याचे सप्त किरणं आपल्या आतमध्ये सर्व रोग निवारक शक्ती निर्माण करतात। आपल्या आतमधली पॉझिटिव्ह एनर्जी जर जागृत झाली तर व्यक्ती पूर्ण रोगांपासून मुक्त होऊ शकते।
ते पक्षी पहा कसे उडतात, किती स्फूर्ती यांच्या शरीरात, कारण की हे त्या सूर्याची ऊर्जा ग्रहण करतात, त्या झाडांची ऊर्जा ग्रहण करतात, एक मधुर संगीत गायन करतात. तर आपण पण अशा वातावरणात संगीताचा तार छेडला पाहिजे, राग गायन केला पाहिजे आणि त्या एक आनंदमय दुनियेत आपण प्रवेश केला पाहिजे. पूर्ण जगाचं वैभव मिळालं तरी त्याच्यासमोर हा जो आनंद आहे निसर्गातला, ध्यानाचा आनंद, संगीताचा आनंद, नैसर्गिक आनंद, त्याच्यासमोर सगळं आपलं तिन्ही लोकांचं वैभव, किती करोडपती असो अरबपती असो, सगळं झिरो आहे. हा आनंद ज्याला नाही कळला त्याला काहीच नाही कळलं. तर खूप लोक 8-8 वाजेपर्यंत, 9-9, 10-10 वाजेपर्यंत उठतात, तर हा सर्व आनंद गमावून बसतात. आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करण्याचं आपल्याला संदेश दिलेला आहे. का दिलेला आहे? याच्यासाठीच की आपण या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे, या शांतीचा अनुभव केला पाहिजे, या आनंदाची अनुभूती केली पाहिजे, या पक्ष्यांचं संगीत ऐकलं पाहिजे. ते किती मधुर कंठातून आपल्यासाठी संगीत गायन करतात सकाळी सकाळी, आणि आपण मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये, इंटरनेटमध्ये, फेसबुकमध्ये, झोपीमध्ये हे सगळं गमावून टाकतो. तर हा आनंद घ्या, निसर्गाच्या सानिध्यात जा, त्या निसर्गरूपी आईच्या कुशीमध्ये थोडासा विश्राम करा, आपल्या गाद्या सोडा, आपले पलंग सोडा, हा आनंद घ्या. नदीच्या किनाऱ्यावर झरण्याचा आनंद, पहाडीमध्ये आनंद, या आनंदाची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. पूर्ण ऊर्जा आपल्या आतमध्ये भरा, तो आनंद आपल्या आतमध्ये भरा, ते ध्यान आपल्या आतमध्ये भरा, पॉझिटिव्हिटी आपल्या आतमध्ये भरा. कोणतंच टेन्शन राहणार नाही, ब्लड प्रेशर हाय होणार नाही, ब्लड प्रेशर लो होणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही. रोज आनंद घ्या, रोज फिरा या निसर्गरूपी आईच्या सानिध्यात. हा आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही, भौतिक गोष्टींमध्ये हा आनंद मिळणार नाही. हा आनंद फक्त मिळतो सकाळी उठल्यानंतर, निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर. तर उठा, जागे व्हा. जो स्वामी विवेकानंदांनी संदेश दिला तोच संदेश मी तुम्हाला देतो की उठा, जागे व्हा आणि आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गाने, आपलं लक्ष्यच्या मार्गाने लागून जा. सद्गुरुनाथ महाराज